नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण घरच्या घरी रेस्टॉरंटपेक्षाही भारी मस्त खमंग आणि चटकदार अशी दाल खिचडी करणार आहोत। ही दाल खिचडी चवीला इतकी छान लागते ना की आता दाल खिचडी खाण्यासाठी तुम्ही कधीही रेस्टॉरंटमध्ये जाणार नाही। तर त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी काली मूछ तांदूळ घेतले आहेत। याऐवजी तुम्ही दुसरे कुठलेही तांदूळ घेऊ शकता, जसं की आंबे मोहर बासमती तुमच्याकडे जे उपलब्ध असतील ते। आता ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ, म्हणजे 1 वाटी तांदूळासाठी आपण दोन्ही मिळून 1 वाटी डाळ घेतली आहे। आता यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि डाळ आणि तांदूळ दोन्ही स्वच्छ असे धुवून घ्यायचे। छान चोळून डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे यामधली धूळ पावडर सगळी निघून जाईल। आणि आता यामधलं पाणी काढून टाकायचं आहे। तर डाळ आणि तांदूळ इथे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता खिचडी करण्यासाठी कुकरमध्ये 2 पळी तेल मस्त कडकडीत असं गरम करून घेतलं। यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातला आहे। एक मोठा कांदा लांबसर कापून घातलेला आहे। 4 ते 5 हिरवी मिरची अशा पद्धतीने लांबसर कापून घातली आहे आणि थोडासा कढीपत्ता। 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। आणि आता सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं। ही डाळ खिचडी जी आहे ना चवीला एवढी छान लागते ना की आता अशा पद्धतीची दाल खिचडी घरी खायला मिळाल्यावर तुम्ही कधीच दाल खिचडी खाण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जाणार नाही। आता एक मोठा टोमॅटो बारीक कापून घातला आहे। टोमॅटो छान मऊ होईपर्यंत टोमॅटो परतून घ्यायचा। तर बघा आता टोमॅटो सुद्धा छान मऊसर झाला आहे। तर आता यामध्ये छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम किंवा गोडा मसाला कुठलाही मसाला टाकू शकता। तर कोरडे मसाले घातल्यानंतर फक्त मिक्स करायचं, जास्त वेळ परतायचं नाही, नाहीतर मग आपले मसाले करपू शकतात। आता स्वच्छ धुवून घेतलेली जी डाळ आणि तांदूळ आहेत ते कुकरमध्ये टाकायचे आणि या फोडणीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। डाळ आणि तांदूळ मिक्स करून 2 मिनिटे आपल्याला छान असे परतून सुद्धा घ्यायचे आहेत। तर बघा डाळ आणि तांदूळ छान 2 मिनिटे परतून घेतले। आता डाळ खिचडी शिजण्यासाठी यामध्ये आपण घालणार आहोत गरम पाणी। आपण 1 वाटी डाळ व 1 वाटी तांदूळ घेतले आहेत, त्यासाठी इथे मी 8 वाट्या गरम पाणी घातलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण बंद करून मीडियम गॅसवर कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या। मीडियम गॅसवरती कुकरच्या 5 शिट्ट्या काढून घेतल्या। बघू शकता आता कुकरची पूर्ण वाफ निघून गेलेली आहे आणि आपली डाळ खिचडी जी आहे ना ती मस्त अशी शिजलेली आहे। तर आता आपण यामध्ये टाकूया बारीक कापलेली कोथिंबीर आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। ही डाळ खिचडी अशा पद्धतीची पातळ स्वरूपाचीच असते आणि या पद्धतीने केली तरच ती चवीला छान लागते। बघू शकता डाळ खिचडी किती छान अशी शिजली आहे। तर आता रेस्टॉरंट स्टाईल करायची म्हणजे याला द्यायचा आहे तडका। तर त्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप गरम करून घ्यायचं। साजूक तुपाचा तडका दिल्यामुळे खिचडीला खूप छान चव येते। तूप गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे, 6 ते 7 लसूण पाकळ्या जाडसर अशा ठेचून घातल्या आहेत। लसूण घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे लसूण मस्त खमंग असं तळून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये बारीक कापलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा। आणि आपलं तूप थोडंसं थंड झालं की नंतर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे, मिक्स करून घ्यायचं आणि आता हा गरमागरम तडका आपण खिचडीवरती ओतून घेऊया। तर गरमागरम तडका खिचडीवरती ओतून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा। अशा पद्धतीने तुपाचा तडका दिल्यामुळे खिचडीला खूप भन्नाट चव येते। अगदी रेस्टॉरंटसारखीच आपली दाल खिचडी घरच्या घरी तयार होते, त्यापेक्षाही चवीला अतिशय भारी अशी लागते। मस्त गरमागरम दाल खिचडी, त्याच्यावरती थोडासा तडका टाकायचा आहे, सोबत तोंडी लावण्यासाठी कांदा आणि लोणचं। वाह क्या बात है। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा।